महिलांवरती लैंगिक अत्याचार, आर्थिक गैरव्यवहार, जमिनीचे घोटाळे आणि भोंदूगिरी यासारख्या विविध गुन्ह्यांसाठी पोलीस कोठडीची हवा खाण्याचा अशोक खरातचा सिलसिला आजही सुरू आहे। आज 5व्या गुन्ह्यासाठी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये अशोक खरात याची रवानगी झाली। दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे नेते संबंधित असल्यामुळेच खरात प्रकरण उजेडात येतंय असा गंभीर आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आणि त्यांच्या या आरोपामुळे आता खळबळ माजली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी खरातच्या जीवाला धोका असल्याचं कारण सांगत या चर्चेमध्ये आणखीनच भर घातली आहे। बघूयात आज दिवसभरामध्ये या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस होणारे धक्कादायक खुलासे आणि यावरून होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप यांचं सत्र थांबता थांबत नाहीये। अशोक खरातवर एकामागून एक गुन्हे दाखल होत आहेत आणि एका गुन्ह्याची कोठडी संपल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यात कोठडी मिळण्याचा सिलसिलाही सुरूच आहे। आज अशोक खरातच्या 5व्या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्यात आली आहे। न्यायालयानं खरातला 5 दिवसांची कोठडी सुनावली असून 23 एप्रिलपर्यंत खरातची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 79/26 मध्ये 5व्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं। आरोपीने ही जी पीडिता या गुन्ह्यातील तिला तंत्रमंत्र च्या सहाय्याने तसंच मी दैवी शक्ती असून देवाचा अवतार आहे असं सांगून तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे SITच्या वतीने आम्ही माननीय कोर्टामध्ये युक्तिवाद केला असता आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सातत्यानं पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरात याला आता आरोग्याच्या समस्या भेडसावत असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं आहे। खांद्याचं ऑपरेशन झालंय त्यामुळे पेन किलर किंवा औषधांनी फारसा फरक पडत नसल्याचं त्याच्या वकिलांचा दावा आहे। त्यामुळे न्यूरोसर्जनकडे जाण्याची वेळ आली तर त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज पडू नये अशी विनंती अशोक खरातच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केली आहे। त्यानंतर न्यायाधीशांनीही आवश्यक औषधोपचार करण्याच्या सूचना नाशिक पोलिसांना केल्या आहेत। एकीकडे खरात पोलीस कोठडीची हवा खात असताना दुसरीकडे यावरून होणाऱ्या राजकीय आरोपांनाही ऊत आलाय। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी थेट फडणवीस सरकारवर आरोप केले। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला धडा शिकवण्यासाठी हे प्रकरण बाहेर काढलं गेल्याचा दावा त्यांनी केलाय। हा बाबा जर एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता, दीपक केसरकर बसणारे एक मंत्र्याच्या पायावर डोकं ठेवायला गेले नसते तर कदाचित हा बाबा कधीच एक्सपोज झाला नसता। एकनाथ शिंदेंना धडा शिकवायचा आहे, अजित दादांच्या गटाला धडा शिकवायचा आहे आणि म्हणून हे प्रकरण पोलिसांनी उत्तम पद्धतीने हाताळण्याची त्यांना परवानगी मिळाली असावी। तर रुपाली चाकणकरांना लावण्यात आलेला न्याय अमित शहांना का नाही असा सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी खरातला मारलं जाण्याची भीती व्यक्त केली आहे। ते मला वाटतं त्याच्याही आयुष्य तोही जगेल किती दिवस याच्याबद्दल शंका आहे मला। अमित शहा सुद्धा त्याच्या बरोबर आहेत। त्याच्यामुळे असणारा जो न्याय मग आता चाकणकर बाईंना लावण्यात आला तो न्याय अमित शहाला का नाही लावला जात BJP मार्फत? त्याच्यामुळे ते वाचण्यासाठी त्या बिचाऱ्याचा जीव घेतील असा माझा अंदाज आहे। अशोक खरात विरोधात आतापर्यंत 14 गुन्हे दाखल झाले। त्यातील 5व्या गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे। त्यामुळे खरातच्या पोलीस कोठडीचा सिलसिला लवकर संपण्याची शक्यता धूसर आहे। मात्र या प्रकरणात आरोप होणारी इतर राजकीय मंडळी चौकशीच्या फेऱ्यात येणार का आणि खरातच्या गुन्ह्यात कुणाकुणाचे हात असल्याचं उघड होणार याचीही आता तितकीच उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।